तो टेबल केला तुम्ही पूर्ण? टेबल पूर्ण केला का? समजला तो? हो सर. ओके. आता त्या टेबलचं आपल्याला खूप महत्व आहे. त्या टेबलचा आपल्याला भरपूर उपयोग होणार आहे. तर बऱ्याच मुलांनी ग्रुपवर पण टाकला तो टेबल काढून. बाकीचे जे होते त्यांनी काही लोकांनी आराम केला 2-3 दिवस चांगला. ओके, ठीक आहे. बघा एक्झाम्पल घेऊ सोपं, त्याने सुरुवात करू आपण. ऍप्लिकेशन ऑफ ट्रिग्नोमेट्री बघत होतो आपण. ओके, प्रॅक्टिस सेट 6. ओके, प्रॅक्टिस सेट 6.2 म्हटलं फर्स्ट एक्झाम्पल मध्ये काय बघा, इथे काय दिलेलं आहे इन्फॉर्मेशन, काय माहिती दिली बघा. अ पर्सन इज स्टँडिंग ॲट अ डिस्टन्स ऑफ 80 मीटर फ्रॉम चर्च. म्हणजे परत चर्च आली म्हणजे बिल्डिंग आली. तुम्हाला काय सांगितलं, झाड राहील, बिल्डिंग राहील, काहीतरी उंच जागा राहील, टॉवर राहील, दीपस्तंभ राहील, लाईट हाऊस, अशा गोष्टी राहतील तुमच्याकडे. इथे एक बिल्डिंग आहे, तर त्या बिल्डिंगला तुम्ही म्हणू शकता बिल्डिंग उभी करायची. अ पर्सन इज स्टँडिंग ॲट अ डिस्टन्स ऑफ 80 मीटर फ्रॉम अ चर्च. चर्च म्हणजे काय, इमारतच आहे ना. चर्च तर माहिती तुम्हाला. ओके, ख्रिश्चन लोकांचं प्रार्थनागृह त्याला आपण म्हणतो चर्च. समजा मी ही चर्च उभी केली इथं, चला ही झाली चर्च. ठीक आहे. आता पर्सन कुठं उभा आहे बघा, पर्सन कुठं उभा आहे, ऍट डिस्टन्स ऑफ 80 मीटर. आता तो रस्ता उभा तर तो रस्त्यावरच राहील, मग त्याला आपण उभा करून देऊ एका ठिकाणी. समजा इथं पर्सन उभा आहे, हा पर्सन आहे. आता त्याचं काय म्हणणं आहे की ऍट 80 मीटर. 80 मीटर म्हणजे काय की त्या चर्चच्या या पायापासून तर त्या व्यक्तीचं अंतर म्हणजे पर्सनचं अंतर आहे बेटा 80 मीटर. किती आहे अंतर? 80 मीटर. आता आपण त्याला नोटेशन देऊ. समजा तो पर्सन ए या ठिकाणी उभा आहे आणि ती जी चर्च आहे तिचा पाया बी समजू आणि तिचं वरचं टोक सी समजू. म्हणजे आपण काय लिहू, सपोज BC इज चर्च. ओके, नंतर दुसरं वाक्य काय लिहिलं मी, पर्सन इज ऍट पॉइंट ए. आणि काय म्हटलंय, ऍट अ डिस्टन्स किती, 80 मीटर. म्हणजे पर्सनचं चर्च पासून डिस्टन्स म्हणजे काय झालं, AB इज इक्वल टू 80 मीटर. ओके. लुकिंग ऍट हिज टॉप, द अँगल ऑफ एलिव्हेशन इज 45. आता हा जो पर्सन आहे ए, हा कुठं बघतोय, ही इज लुकिंग ऍट द टॉप. या टॉपला पाहतो, टॉप म्हणजे काय सी. तर हा ए ह्या सी कडे बघतोय असं टॉप कडे. तर काय होतंय त्यावेळेस, तो अँगल ऑफ इलिव्हेशन जो दिसतो तुम्हाला, हा याला म्हणतो आपण अँगल ऑफ इलिव्हेशन. हा किती डिग्री आहे, 45 डिग्री. म्हणजे आपलं काय दिलेलं आहे, अँगल BAC इज इक्वल टू 45 डिग्री. आणि आपल्याला विचारलं काय, हाईट ऑफ चर्च. हाईट ऑफ चर्च म्हणजे आपलं विचारलंय हाईट ऑफ चर्च, जिचं नाव आहे आपल्या एक्झाम्पल मध्ये BC. हे आपल्याला काढायचं आहे. मराठी सुचल्या, समजा BC ही चर्च आहे, व्यक्ती बिंदू ए जवळ उभा आहे, त्याच्यामुळे AB हे अंतर झालं 80 मीटर आणि कोन BSC हा आहे 45 अंशाचा. आणि आपला चर्च ची उंची म्हणजेच BC काढायचं आहे. तर तुमच्या लक्षात आलं असेल बेटा, मी तुम्हाला त्या दिवशी पण सांगितलं होतं की या टाईपच्या एक्झाम्पल मध्ये एकदा जर तुम्ही ही माहिती आकृतीत उतरू शकले उदाहरणामधली, तर पुढे उदाहरण सोडवणं एकदम सोपी गोष्ट आहे. आता तुमच्या लक्षात असेल की इथं कोण हा 45 अंशाचा दिला आहे आणि आपल्याला लगतची बाजू दिली आहे ऍडजस्टंट साईड आणि ऑपोजिट साईड फक्त आपल्याला काढायची. अशा वेळेस आपण अपोजिट अपॉन ऍडजस्टंट
हे जे गुणोत्तर असतं ते म्हणजे टॅन थिटाचं, ते वापरायचं. मग आता आपण काय लिहू, टॅन 45 डिग्री, टॅन 45 डिग्री इज इक्वल टू इन अपोजिट साइड BC, 45 च्या अपोजिट आणि ऍडजस्टंट साइड AB, राईट. आता BC ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. ओके, AB ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 80 आणि टॅन 45 ची आपण टेबलवरून किंमत टाकू शकतो, जी आहे 1. हे तुम्हाला सगळ्यांना माहिती. याला जर सिम्प्लिफाय केलं तर तुम्हाला मिळेल BC इज इक्वल टू 80. आपण म्हणू शकतो म्हणून चर्चची उंची ये हो गई, किती हो गई, चर्चची उंची, चर्चची उंची बरोबर 80 मीटर. आता बघा वेगवेगळ्या प्रकारे इथं फक्त काय तो अँगल बदलेल, उंची अंतर कमी जास्त होईल किंवा उंची दिलेली राहील, तुम्हाला अंतर विचारतील. अशा प्रकारे या एक्झाम्पल मध्ये व्हेरिएशन येऊ शकतं. यापेक्षा यात वेगळं काही येऊ शकत नाही. आता दुसरा प्रश्न काय येतो की काही मुलं म्हणू शकतात की सर मग आपल्याला साइन गुणोत्तराने सोडता येईल का, कॉस गुणोत्तराने सोडता येईल का, कॉट 45 वापरता येईल का. तुम्ही कोणतंही वापरू शकता. सगळ्यात सोपं टॅन 45 गेलं म्हणून आपण टॅन 45 वापरलं. पण जर तुम्हाला टॅन, कॉट, कोसेक कोणत्याही गुणोत्तरानं उत्तर मला फक्त काय पाहिजे, BC पाहिजे. BC किती येईल ते पाहिजे. ते तुम्ही जर काढू शकले तर यू आर सक्सेसफुल. चला सर्वांनी आता एकदा नोट डाऊन करा, काही अडचण असली तर मला सांगा. ओके, चला नोट डाऊन. दोन नंबरचं उदाहरण बघा. 2 नंबरच्या उदाहरणात आपल्याला म्हटलेलं आहे, एकदा व्यवस्थित समजून घ्या. नंबर 2 यामध्ये फ्रॉम द टॉप ऑफ लाईट हाऊस अँड ऑब्झर्व. आता लाईट हाऊस मी तुम्हाला काय सांगितलं, बिल्डिंग, लाईट हाऊस, चर्च येणार. चला एकदा लाईट हाऊस नोट करून आपण एका लाईनने लाईट हाऊस काढला. आकृती काढायची, या पायऱ्या लक्षात घ्या. हा लाईट हाऊस काढला, ठीक आहे. त्याला नाव देऊन टाका सोयीसाठी. आताच नाव देऊन टाकतो मी याला. समजा हा लाईट हाऊस आहे AB. ओके, म्हणजे टॉप झाला B आणि त्याचा बेस आहे A. ओके. अँड ऑब्झर्वर लुकिंग ऍट शिप. आता ऑब्झर्वर कुठून पाहतोय, वरून टोकावरून. आता ऑब्झर्वर बसलाय B जवळ आणि तो कुठे बघतोय, शिप जवळ. शिप म्हणजे काय, होडी, नाव. ती नाव कुठे आहे, पाण्यात. इथं नाव आहे समजा C या ठिकाणी. बरं, बघू दे त्याला. चल दाखवू त्याला. बघ रे बाबा तू, हा B पासून बघतोय तर त्याला काय दिसतंय, त्याला शिप दिसते. ओके, हे नाव इकडे बघतोय. मेक्स अँगल ऑफ डिप्रेशन 45 डिग्री. आता अँगल कुठे तयार करतोय, हा लक्षात घ्या. अँगल ऑफ डिप्रेशन हा लक्षात घ्या. या इथं खूप चुका होता बरं का. ही हॉरिझॉन्टल काढायचा इथं आणि हा अँगल जो बेटा याला म्हणता अँगल ऑफ डिप्रेशन. याला मराठीत म्हणतो आपण अवनत कोणता. हा किती डिग्री आहे, 60 डिग्री. समजा इथं फॉर रेफरन्स आपण नाव देऊन टाकू D पॉइंट. ओके, आणि तो काय म्हणतो, इफ द हाईट ऑफ द लाईट हाऊस. आता पहा, हाईट ऑफ लाईट हाऊस AB जर 90 मीटर आहे तर तुम्हाला काय काढायचं, आता तुम्ही पण सांगू शकता की आपल्याला AC काढायचं आहे. एक दिलेलं राहील, दुसरं काढायचं राहील. आता आपल्याला AC ची लेंथ काढायची आहे. AC ची लेंथ काढायची आपल्याला. ऑफकोर्स हा अँगल 90 डिग्री असतो, तिथं समजूनच घ्यायचं. एका मिनिट शब्दात याचं वर्णन लिहून टाकू, काही शब्दात, काही वर्ड मध्ये लिहून टाकू. लेट AB is lighthouse. Okay, okay. Ship is at point C. Angle CBD is equal to 90 डिग्री. आणि बघा लक्ष द्या, 90 नाही बघा, 60 डिग्री. 60 डिग्री हा अँगल 60 डिग्री आहे. आता लक्षात घ्या, तुम्हाला माहितीच आहे हा अँगल जर 60 डिग्री आहे तर हा सुद्धा होईल 60 डिग्री. याचं कारण काय, हे कोणते कोण आहे, अल्टरनेट अँगल. ओके, व्युत्क्रम कोन. देअरफॉर अँगल BCA इज इक्वल टू 60 डिग्री. इथे लिहायचं अल्टरनेट अँगल्स. व्युत्क्रम कोन, दोन समांतर रेषामधील उत्क्रम कोन. समजा मराठीत लिहितोय AB हा दीपस्तंभ आहे, दीपस्तंभ आहे आणि नाव किंवा जहाज बिंदू C जवळ आहे. आणि कोण हे पुढचं तर काही इंग्लिश मराठी सेम असतं, माहिती तुम्हाला. आता काय म्हणू शकता तुम्ही, इथं कोणतं गुणोत्तर, हा आणि काय दिलंय तुम्हाला, इथे दिलंय तुम्हाला AB बरोबर दिलंय तुम्हाला
ए बी बरोबर 90 मीटर. तुम्हाला काय काढायचंय? एसी काढायचंय. फाइंड द हाऊ फार द शिप फ्रॉम द लाईट हाऊस. तर ही शिप किती लांब आहे? लाईट हाऊस ए पासून ही शिप किती लांब आहे हे तुम्हाला काढायचं आहे. तुम्हाला एक व्हॅल्यू दिली आहे, √3 इज इक्वल टू 1.73. ही व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे. ओके, गिवन आहे. तुम्ही काय म्हणू शकता? तेच आपलं tan 60 डिग्री. चला tan 60 लावा. 60च्या ऑपोजिट साईड कोणती बेटा? ए बी. आणि ऍडजस्टंट साईड कोणती आहे? ए सी. tan 60 ची व्हॅल्यू माहिती सगळ्यांना? चला टेबल बघा, नसेल माहित तर. ए बी ची व्हॅल्यू बघा किती? ए बी ची व्हॅल्यू आहे 90 आणि ए सी ची व्हॅल्यू तर आपल्याला दिलेली नाही, ती काढायची. चला tan 30 1/√3 tan 60 √3. ओके, मग ए सी किती झालं? therefore AC is equal to 90/√3. बरोबर आहे ना? काय माझं काही चुकला? एकदा चेक करा तुम्ही पण. मी बघतोय टेबल मध्ये tan 60 √3 करेक्ट लिहिलं मी. आता AC इज इक्वल टू होऊन जाईल AC AB/AC करेक्ट. आणि tan 60 √3 90/√3. आता बघा याला सिम्प्लिफाय कसं करायचं? AC इज इक्वल टू हा 90 जो आहे याला तुम्ही असं लिहू शकता पहा, 30 गुणिले 3 ओके भागिले √3. परत याला कसं लिहू शकता पहा? याला काय लिहिलं तुम्ही? 90 ला 30 गुणिले 3 छेद √3 आहे तुमचा. ठीक आहे, परत याला असं लिहू शकता तुम्ही 3 ला √3 गुणिले √3. लक्षात घ्या 3 म्हणजे काय पहा? 3 म्हणजे काय? 3 म्हणजे √3 इंटू √3. 3 इज इक्वल टू असं लिहू शकता तुम्ही. लक्षात घ्या. आता काय झालं इथं? हा √3 आणि हा √3 कटला म्हणजे काय झालं? हे 30√3. AC इज इक्वल टू काय झालं? 30√3. लक्षात घ्या AC इज इक्वल टू 30 इंटू √3. √3 ची किंमत 1.73. हा गुणाकार जर तुम्ही केला तर तुम्हाला मिळून जाईल AC इज इक्वल टू 0 3 त्रिक 9 3 7 21 1 हात चाले 2 3 1 3 आणि 2 5 51.90. म्हणून जहाज दीपस्तंभापासून 51.90 मीटर अंतरावर आहे. इंग्लिश मध्ये लिहावर लिहित तुम्हाला. संपलं आपलं उदाहरण. इथं काही शंका असली तर मला लगेच विचारा. कळालं का सर्वांना? हो किंवा नाही काहीतरी बोला. हो सर. हो सर. व्हेरी गुड. लिहा बेटा, राईट डाऊन. हो सर. नंबर 3 च्या उदाहरणात पहा. 2 बिल्डिंग आर फेसिंग. आता इथे 2 बिल्डिंग आहे म्हणजे 2 बिल्डिंग तुम्हाला इथे उभे करायचे. 2 बिल्डिंग आर फेसिंग इच अदर ऑन अ रोड विथ विड्थ 20 मीटर. आता 2 बिल्डिंग उभ्या करू. चला एक बिल्डिंग घेऊन टाकतो आधी. ही झाली एक बिल्डिंग. ठीक आहे, अजून एक बिल्डिंग, दुसरी एक बिल्डिंग. चला या 2 बिल्डिंग तर समजल्या तुम्हाला. आणि त्या बिल्डिंग मधलं डिस्टन्स दिलं बेटा 20 मीटर. समजा या बिल्डिंगला म्हटलं मी बिल्डिंग AB आणि या बिल्डिंगला म्हटलं बिल्डिंग CD. तुम्ही काही पण म्हणू शकता. आणि या 2 बिल्डिंग मधलं अंतर तुम्हाला दिलंय 12 मीटर. हे अंतर किती आहे? 12 मीटर. बिल्डिंग मधलं अंतर म्हटलं की रस्त्यावरचं काढायचं. ओके, आता काय म्हणतो? From the top of the first building, which is 10 meter high, the angle of elevation of the top of the second is found to be 60 meter. फर्स्ट बिल्डिंग जी आहे ती 10 मीटर वाली, ही फर्स्ट समजू आपण. आपलं काही फरक पडत नाही कोणाला फर्स्ट म्हणा कोणाला सेकंड म्हणा. तर काय म्हणतो तो? ह्या इथून इथं जर पाहायचं असलं, कुठून? फ्रॉम द टॉप ऑफ द सेकंड इज फाउंड टू बी 60 मीटर. तर हा अँगल ऑफ इलिव्हेशन, इलिव्हेशन म्हणजे कळतं ना तुम्हाला? वर पाहताना वर कुठून पाहावं लागेल? मग सी वरून इकडे पाहावं लागेल आता. ओके, तर हा अँगल ऑफ इलिव्हेशन आहे तुमचा 60 डिग्री. लक्षात घ्या. इथं मी नाव देतो E. परत एकदा समजून सांगतो. आता काय काय दिलंय पहा. काय काय आपण आकृतीत रचना केली. आता तुम्हाला पटणार नाही अँगल 60 अंशाचा आहे कारण की तो खूप लहान वाटतोय.
तर तुम्ही त्याला व्यवस्थित पद्धतीने पण काढू शकता. जसं की आता मी पण इथे काढूनच घेतो, कारण ते मला पण पटत नाही मनाला. याला आपण काय करू, थोडं वेगळ्या पद्धतीने काढून घेऊ. हा 60 डिग्री वाटला पाहिजे आपल्याला डोळ्याला, असं काढून घेऊ. आता काय काढतोय ते तुमच्या लक्षात यायलाच पाहिजे. नसेल आलं तर मात्र परत मी तुम्हाला एकदा सांगतो, त्यावेळेस लक्ष द्या. काय करतो, याला अजून वाढवतो उंच. ठीक आहे. ठीक वाटतं का 60 अंश, अजून पण काही वाटत नाही तसं. तो थोडस वर पाहिजे होते. त्या अँगल किती वाटला पाहिजे, 60 डिग्री वाटला पाहिजे. नाही वाटत, तुला समजून घ्या तुम्ही. आता माझ्यावर जागा कमी पडली थोडी. चला, अँगल आहे 60 डिग्री. बघा काय काय रचना आहे लक्षात घ्या. लेट BC is first building. Okay. AE is second building. ओके. BC ची हाईट आहे, BC बरोबर आहे 10 मीटर. ओके. नंतर अँगल ACE हा आहे 60 डिग्री. आपल्याला डिस्टन्स बिटवीन बिल्डिंग्स, त्या बिल्डिंग मधलं अंतर दिलंय, तर म्हणजे BD येतात इज इक्वल टू दिलंय 12 मीटर. लक्षात घ्या. आणि आपलं विचारलंय AB किती, म्हणजे AB म्हणजे काय, हाईट ऑफ two buildings are facing each other on road. Okay. Height of second building ही आपल्याला काढायची आहे. दुसऱ्या इमारतीची उंची. पहिली इमारत काय म्हटलं मी तुम्हाला, पहिली इमारत म्हणजे इथं पहिली वगैरे दुसरी कशासाठी, फक्त समजण्यासाठी आपल्याला. पहिली इमारत BC. ओके. दुसरी इमारत कोणती आहे, AE. बाकी इमारतीत तुम्हाला दोन इमारतीतील अंतर BD 12 मीटर. लक्षात घ्या. दुसऱ्या इमारतीची उंची काढायची तुम्हाला, दुसऱ्या इमारतीची उंची काढायची आहे. ठीक आहे. चला बघा, लक्ष द्या इकडे. आता 1 मिनिटात तुम्हाला कळून जाईल, सोपं आहे. बघा हा 10 मीटर बेटा, समोरची बाजू 10 मीटर होऊन, कारण की हा झाला आयतीत तयार. कोणता, BDCE हा झाला आयत. समोरासमोरची बाजू एक हे 10 मीटर, तर हे पण 10 मीटर. 10 मीटर कुठून, इथून तर इतका फक्त, हे 10 मीटर. हे 12 मीटर, हे पण 12 मीटर. ठीक आहे. हा किती अंशाचा कोण आहे, 60 अंशाचा. आपण काय म्हणू, क्वाड्रिलॅटरल BDCE इज रेक्टँगल. रेक्टँगल म्हणजे काय, आयत. ओके. म्हणून काय म्हणू आपण, देअरफॉर BE इक्वल टू BC इज इक्वल टू 10 मीटर. आणि अजून काय म्हणू आपण, EC इक्वल टू BD इक्वल टू 12 मीटर. आता काय म्हणू आपण, इन ट्रँगल ACE, इन ट्रँगल ACE tan 60 डिग्री, 60 अंश समोरील बाजू आहे AE, आणि लगतची बाजू म्हणजे ऍडजस्टंट साइड आहे EC. tan 60 ची व्हॅल्यू आता वापरली आपण, √3. A ची किंमत आपल्याला दिलेली नाही, आणि EC ची किंमत मात्र आपण आता लिहिली 12. म्हणजे AE इज इक्वल टू झालं 12 इंटू √3. √3 ची किंमत तुम्हाला तोंडी पाठ आहे, म्हणून तुम्ही म्हणू शकतात
AE इक्वल टू 12 इंटू 1.73 गुणाकार करायचा. 12-24, 12-36, 8 3, 12-84, 3-87, 8 12 12 8 20, 20.76 मीटर. आता ए किती आलं? 20.76. टॅन 60 बरोबर लिहिलं मी? हा बरोबर लिहिलं वाटतं. 30 1√3 टॅन 3. ओके वा. आता आपल्याला कोणती काढायची होती? ए बी. आपल्याला उंची काढायची कोणती होती? ए बी ची उंची काढायची. दुसरी इमारत ए बी पाहिजे इथं. हा मी इथं ए लिहिलंय, इथं ए बी करून घ्या. ए बी ही दुसरी इमारत आहे. ठीक आहे. आता ए बी बरोबर काय झालं? ए बी बरोबर एई अधिक ईबी. तर तुम्हाला ए तुम्ही आताच काढलं 20.76 आणि ईबी तुम्ही आधीच लिहून ठेवलंय. तुमचं उत्तर येतं 30.76 मीटर. दुसऱ्या इमारतीची उंची 30.76 मीटर. हे तुमचं आन्सर आहे. ओके चला, तुम्हाला कळालं का? मला सांगा. नसेल कळालं तर काय नाही कळालं